शुभ दिवस. आज आपण अभ्यास पोटावर वाढलेली चरबी, शुगरचा असणारा विकार, पोटामध्ये होणारे गॅसेस, पोटाच्या अनेक प्रकारचे असणारे तक्रारी, जसे की पोट कडक होणे, गच्च होणे, त्याच्यानंतर करपट ढेकर येणे, पचनक्रिया सुदृढ करण्यासाठी आपल्याला मी आज अभ्यास देणार आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस आपलं पोटांची असणारी जी पचनक्रिया आहे, हे पचनक्रिया काय होते, मंदावते. मंदावल्याच्या नंतर मग अनेक प्रकारचे विकार आपल्याला व्हायला लागतात. आणि म्हणून हे विकार टाळण्यासाठी, जसं की शुगरचा असणारा त्रास, पोटावर वाढणारी चरबी, त्याच्यानंतर पोट साफ न होणे, पोट कडक होणे, अशा अनेक विकारापासून आपल्याला जर दूर राहायचं असेल किंवा झालेले विकार जर आपल्याला दूर करायचे असतील, तर एक छोटासा आपल्याला प्राणायाम करावा लागेल. या प्राणायामाचं नाव आहे कपालभाती. आदरणीय प्रातस्मरणीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांनी खरं तर ही शुद्धिक्रिया आहे, परंतु याला कपालभाती असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वसामान्यांना सोप्या शब्दामध्ये कळावं म्हणून त्याला कपालभाती असं नाव दिलेलं आहे. त्याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे. बघा, आता हा कपालभाती खरं तर हा पोटाची शुद्धी करणारा अभ्यास आहे. बघा, तुम्हाला दोन्ही हात असे, जर तुम्हाला पोटावर वाढलेली चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला ही सूर्य मुद्रा लावण्याची गरज आहे. करंगुळी जवळचं बोट घ्यायचं आणि अंगठ्याने त्या बोटाला दाबायचं, हे असं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मुद्रा पण हाताची अशी लावायची. दोन्ही हात असे गुडघ्यावरती घ्यायची. गुडघ्यावर घेतल्याच्या नंतर फक्त नाकाने श्वास बाहेर फेकत राहायचा, हे असा. एका सेकंदाला एक स्ट्रोक मारायचा. या अभ्यासाचं नाव आहे कपालभाती. जर तुम्ही अभ्यास रोज जर केला, मग किती करावा अभ्यास? बघा, ज्यांना शुगर आहे, पोटावर चरबी वाढते, वजन कमी करायचं, अशा सर्व साधकांनी, त्याच्यानंतर महिला असतील, महिलांनी, ज्यांचं कुणाचं वेट कमी करायचं आहे, पोटाचे विकार कमी करायचे, ह्या सर्वांनी काय करायचं की कमीत कमी 15 मिनिट, जसा वेळ असेल तसं आपल्याला अर्धा तास, जर अर्धा तास जर तुम्ही करत राहिलात तर नक्की अर्थातच पोटावर वाढलेली चरबी, शुगरचा असणारा त्रास, बाकीचे असणारे विकार, हे सुद्धा आपल्याला कमी व्हायला लागतील. म्हणून हा कपालभातीचा अभ्यास रोज आपल्याला नियमित करणं गरजेचं आहे. बघा, एकदा कसं करायचं ते, तोंड बंद करायचं, नाकाने फक्त श्वास बाहेर फेकत राहायचा. पहा, असं करायचं. आणि हे करत असताना जर आपल्याला वाटलं की थकवा जाणवला तर मग काय करा, थोडीशी विश्रांती घ्या. दोन्ही हात असे करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ सोडा, थोडंसं थांबा किंवा थोडंसं ध्यान करा. मन डोळे बंद करा, डोळे बंद करून शांत बसा. आपोआप आपलं ध्यान व्हायला लागेल. पुन्हा थोडासा थकवा संपला, परत सूर्यमुद्रा लावा आणि परत कपालभाती करत राहा. तर पोटासंबंधित असणारे विकार दूर करणारा अभ्यास आहे. तर जरूर तुम्ही अभ्यास करा आणि आपले वेगवेगळे असणारे आजार दूर करा. आपल्या सर्वांना परत एकदा